अफर्मेशन्स मधून सुद्धा लोक एखादा विचार स्वप्न असेल ते स्वतः बरोबर सतत शक्यतो आरशाच्या समोर किंवा शांतपणे बसून सुद्धा एखादा विचार घुळवण्यासाठी स्वतःशी बडबड करतात, बोलतात. आणि शक्यतो ते सकारात्मक बोल असतात, वाक्य असतात. आणि असे हे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आपण आपल्याला सांगत राहतो आणि त्याच्यामधून आपण ते मूर्तरूपाला आणतो. आता मी अफर्मेशन कसं केलं? विश्व प्रार्थना ही सगळ्यात मोठं अफर्मेशन आहे. आपल्याला जे हवंय ते सगळ्यांना जेव्हा मागायचं आहे तेव्हा स्वतःला काहीतरी मागताना जी शंका येते ती शंका गळूनच पडते ना. मला इतरांना मागायचे ऐश्वर्य, भरपूर पैसे मिळू देत, सगळ्यांना मिळू दे, सगळ्यांमध्ये मी आहेच, भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, सुख मिळू दे सगळ्यांना, त्याच्यात मला मिळणारच आहे ना. सगळ्यात महत्वाची युनिव्हर्सल प्रेयर, तुम्हाला तुमच्या आवडीच्या कोणत्याही देवाला, संताला, कोणालाही तुम्ही जो भक्तिभाव आहे तुमचा त्याच्या स्मरणामध्ये सगळ्यांच्यासाठीचं मागणं हे सगळ्यात कमाल मागणं आहे. खूप लोक सकाळी सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर स्वतःशी बोलतात. हे मी करते. आय नो दिस साऊंड्स रिअली फनी. माझे पासवर्ड्स हे सगळ्यात मोठं अफर्मेशन आहे. का? कारण आपण ते विचार करतो, आठवतो, बोलतो, मनातल्या मनात बोलतो, पण म्हणजे ते बोलणंच आहे आणि ते टाईप करतो. म्हणूनच सगळे पासवर्ड खरे होतात. आता जे पासवर्ड मी बदललेला आहे तो आता सांगायला हरकत नाही, नाहीतर असा जाहीर इंटरनेटवरती पासवर्ड सांगायचा नसतो. परत बॅक टू जेव्हा माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते, इकडच्या तिकडच्या 2-4 काय कसले रोल छोटे छोटे मी करायचे. चांगली चांगली कामं, चांगले चित्रपट, चांगली माणसं, फारशी काही वाटायला येत नव्हती. त्या काळामध्ये मी माझ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे मोबाईलचं पासवर्ड असेल, जीमेलचा पासवर्ड असेल, सगळ्याचा पासवर्ड काय ठेवलेला? गर्ल बॉस. एक वेब सिरीज होती गर्ल बॉस नावाची आणि त्याच्यामध्ये तो शब्द मला खूप आवडला. अतिशय शून्यातून अक्षरशः फटकीच असते ती, येडीच असते ती, आणि त्याच्यामधून ते एक मोठा फॅशनचा एम्पायर ब्रँड उभा करते आणि मला ते इतकं भावलेलं. आणि मग मला असं वाटलं तो शब्द किती छान आहे ना. तुम्ही तुमचे अफर्मेशन्स लिहायचे असतात. प्रत्येक जण आपापलं अफर्मेशन लिहितं, कारण माइंड इज सुप्रीम. जो निगेटिव्ह सेल्फ टॉक जो आहे तो बंद करून पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला माहितीये या जगातले सगळ्यात मोठे योद्धे, वीर, हे जे सगळेच नाही, सगळे स्वतःशी बोलायचे. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा स्वतःशी बोलायचे आणि देवीच्या समोर बसायचे, पूजा करायचे. या सगळ्यामध्ये युद्धावरती लढायला जाण्याच्या आधी बळ द्या म्हणून मागायचे, स्वराज्य हे राज्य व्हावं श्रींची इच्छा. एक प्रकारचं अफर्मेशन येते, सांगणं येते की आपली जबाबदारी ही, आपण नाही लढणार, आपण नाही करणार तर कोण करणार आहे, हे असं आपणही बोलायला पाहिजे. या सगळ्या थोरा मोठ्यांकडून आपण हा गुण घ्यायलाच पाहिजे. आपल्या आपल्या ठिकाणी, आपल्या आपल्या आयुष्यात छोटे खानी आपण हे नक्की करू शकतो. असं हे टेक्निक अफर्मेशन.